सोनाळा नगरीत वामन मेश्राम यांचे जंगी झाले स्वागत। संग्रामपूर बहुजनो शासक बनो अभियान अंतर्गत राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनात विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा दिनांक ऑगस्ट 28 पासून नागपूर येथून सुरू करण्यात आली आहे, तर शेवट मुंबई येथे 15 सप्टेंबर रोजी होणार आहे। या परिवर्तन यात्रेचा एक भाग म्हणून ही यात्रा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश बहुजन मुक्ती पार्टी युवा सुजित बांगर साहेब यांनी माहिती दिली। यामध्ये संग्रामपूर तालुक्यात ही यात्रा 1 सप्टेंबर 2024 ला सोनाळा येथे दुपारी पोहोचली। सोनाळा बस स्टँडवर वामन मेश्राम साहेबांचे जंगी स्वागत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे सुमेध भाऊ दामोदर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले। यावेळी सोनाळा गावातील कार्यकर्ते अजय खंडारे, सूरज तायडे, राजू भाऊ वानखडे, नितेश सपकाळ, डॉक्टर राजेश वानखडे साहेब प्रामुख्याने हजर होते। तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मधुकर गव्हांदे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा होवाड, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव सुजित बांगर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री जगदीश भाऊ कोकाटे, बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार, अंकुश भाऊ कोकाटे आदी मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथून पुढे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरीला व पुढे भोन स्तूपाला भेट देऊन वरवट बकालवरून सायंकाळी संग्रामपूर येथे संत सावतामाळी मंगल भवन येथे परिवर्तन यात्रेच्या विषयांना अनुसरून सभा घेण्यात आली। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये सामील झालेल्या अनेक पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते। बहुजन समाज बांधवांनी ठिकठिकाणी या परिवर्तन यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे। IB सेटअप न्यूज करिता सुमेध दामोदर, तालुका प्रतिनिधी संग्रामपूर।